जे अब्दुल कलाम एव्हा राष्ट्रपती झाले होते. पण त्यांचा एक उद्देश होता, किंवा राष्ट्रपती बनण्यापाठीमागेही त्यांचा एक उद्देश होता, आणि तो उद्देश म्हणजे विजन 2020. विजन 2020 म्हणजेच समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करणं, पूर्णत्वाला नेणं. यासाठी राष्ट्रपती पदाचा ते उपयोग करू शकत होते, आणि या माध्यमातून ते हा विचार संपूर्ण देशभर पसरवू शकत होते. कारण त्यांना माहिती होतं की जोपर्यंत विजन 2020 हे स्वप्न प्रत्येक भारतीयाला पटत नाही, किंवा प्रत्येक भारतीय याच्यासाठी काम करत नाही, तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होणं कदापिही शक्य नव्हतं. आणि राष्ट्रपती पदाचा उपयोग त्यांना प्रामुख्याने यासाठी करायचा होता. मित्रहो, राष्ट्रपती पदाविषयी अनेक समज आणि गैरसमज जनमानसांमध्ये पसरलेले आहेत. अगदी रबरी शिक्का म्हणण्यापासून खोयबापर्यंतचे सगळे समज आणि गैरसमज हे त्या पदाबाबतीत आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलामना अशा पद्धतीचा राष्ट्रपती निश्चितच व्हायचं नव्हतं. APJंना माहिती होतं, APJंना एक गोष्ट माहिती होती की या देशाचा कुठलाही निर्णय जोपर्यंत राष्ट्रपतीची सही होत नाही, किंबहुना या देशामधलं जे काही असेल ते सर्व राष्ट्रपतीच्या नावानेच चालत असतं, त्यांच्या सहीने चालत असतं. एखादा निर्णय असू शकतो, पण निर्णयाची अंमलबजावणी मात्र राष्ट्रपतींनी ती गोष्ट स्वीकृत केल्यानंतरच असते. पण राष्ट्रपतींना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठेवाव्या लागतात, लक्षात ठेवाव्या लागतात. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे एखाद्या निर्णयाची घटनेशी असलेली बांधिलकी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाचं व्यापक हित. देशाचं व्यापक हित आणि घटनेशी बांधिलकी या दोन्ही गोष्टी राष्ट्रपतींना नजरेआड करून कधीही चालत नाहीत. APJंना काही गोष्टी साध्य करायच्या होत्या. राष्ट्रपतीपद व राष्ट्रपती भवन ह्या केवळ कौतुकाच्या गोष्टी न राहता राष्ट्रीय विकासामध्ये त्यांचं योग्य योगदान असावं, त्यातच या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा एक भाग बनता यावं, यासाठी सर्व घटकांचा एक परस्पर सहभाग यामध्ये असावा, असं APJंना वाटत होतं. त्यासाठी खरं तर काही बदलांची आवश्यकता होती. हे असंच होणार नव्हतं, आणि म्हणून त्यांनी ठरवलं पहिला बदल करायचा. आणि तो पहिला बदल होता राष्ट्रपती भवनामध्ये ई-गव्हर्नन्स आणण्याचा. खरं तर राष्ट्रपती भवनामधल्या वेगवेगळ्या 9 विभागामध्ये एक समन्वय साधण्याचा. बऱ्याच वेळा या 9 विभागामध्ये कम्युनिकेशनची दिरंगाई व्हायची, आणि बराच काळ ह्या गोष्टींसाठी लागायचा. आणि APJंना वाटलं की जर आपण ई-गव्हर्नन्स याच्यामध्ये आणलं तर निश्चितपणे आपला वेळही त्याच्यामध्ये वाचू शकतो, हे काम खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, आणि म्हणून त्यांनी तसे निर्देश दिले की राष्ट्रपती भवनामध्ये येणाऱ्या सर्व फाईल्स, सर्व पत्र, जो काही मजकूर कुणाकडूनही आलं असेल त्याचं डिजिटलायझेशन करायचं, आणि मग ती सॉफ्ट कॉपीची फाईल ह्या वेगवेगळ्या 9 विभागांमध्ये फिरवायची, जेणेकरून वेळ वाचेल, जेणेकरून पैसा वाचेल, जेणेकरून एक ई-गव्हर्नन्स साध्य करता येईल. आणि त्याची गंमत अशी झाली मित्र, त्याची गंमत अशी झाली की जे काम किंवा ज्या कामाला 7 दिवस लागायचे ते काम फक्त 5 तासामध्ये होऊ लागलं. हाव द स्पीड. 5 तासामध्ये होऊ लागलं. राष्ट्रपती भवनामध्ये असणारे सर्व संगणक पूर्ण क्षमतेनं काम करू लागले. कम्युनिकेशन फास्ट व्हायला लागलं. खऱ्या अर्थानं राष्ट्रपती भवन हे पेपरलेसही झालं. त्यांना पुन्हा असं वाटायला लागलं की खरोखर राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, वेगवेगळ्या राज्यातील गव्हर्नर्सची ऑफिसेस आणि मंत्री लोक या सर्वांना एका सक्षम प्रणालीद्वारे खरं तर जोडण्यात यावं. आज जे काही आपण बघतो, आज आपण जे कुठलं काम करायला जातो, तुम्हाला लक्षात येतं
की या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, पण त्याची सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यालयात झालेली आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. राष्ट्रपती भवनामध्ये APJंनी दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि किंबहुना दुसरा एक प्रयोग केला असं म्हटलं तरीही काही वावगं ठरत नाही. अगदी केंद्रशासित प्रदेश आणि सर्व राज्यांच्या MPजना म्हणजेच खासदारांना राष्ट्रपती भवनामध्ये ब्रेकफास्ट मीटिंगसाठी त्यांनी बोलवायची प्रथा पाडली. त्याचा उद्देश एवढाच होता की न्याहारी करता करता वेगवेगळ्या राज्यांची चर्चा करावी, त्यांना जे काही म्हणायचं असेल ते सर्व त्या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये जाणून घ्यावं. आणि खरोखर अशा मीटिंग्ज झाल्या आणि मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाचा भारत त्यांना स्पष्टपणे दिसायला लागला. कारण या चर्चा म्हणजे कोण्या ऑफिसरने त्यांना पाठवलेला रिपोर्ट नव्हता, तर ते एक सत्यविधान होतं त्या खासदारांचं, त्या खासदारांचं त्यांनी अनुभवलेलं सत्यविधान. आणि याचा उपयोग डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना प्रचंड होणार होता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एके ठिकाणी लिहितात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम एके ठिकाणी म्हणतात, या ब्रेकफास्ट मीटिंगचा मला खूप फायदा झाला आणि माझ्यावरती त्याचा खूप असा दूरगामी परिणामही झाला. या सर्व ब्रेकफास्ट मीटिंग म्हणजे राष्ट्रपती भवनातील मेवा जरा जाऊन खावा इतकं सहज आणि सोपं आणि साधन होतं मित्र होते. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं ऑफिस प्रत्येक राज्यातून माहिती गोळा करायचं, ती सगळी माहिती एकत्र करायचं, त्या सर्व माहितीचं ॲनालिसिस व्हायचं आणि 3 गोष्टींवरती या सर्व गोष्टी मांडल्या जायच्या. 3 मुद्दे खूप महत्त्वाचे होते आणि हे 3 मुद्दे होते व्हिजन 2020 या कार्यक्रमाचाच एक भाग. यातली पहिली गोष्ट म्हणजे व्हिजन 2020 या समृद्ध भारताचं स्वप्न आणि त्यांची उद्दिष्टे. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती प्रत्येक राज्य आणि युनियन टेरिटरी यांची परंपरा आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे प्रत्येक राज्याच्या ठायी असलेली मूलभूत उपलब्धता किंवा क्षमता. या 3 गोष्टींवरती अवलंबून ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये चर्चा व्हायची आणि त्यावेळेला सर्व उपस्थित खासदारांना एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनही दिलं जायचं आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जायच्या, त्यांना काय म्हणायचं ते समजून घेतलं जायचं आणि ह्या सर्व मीटिंग्स अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं व्हायच्या मित्र हो. आणि म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ब्रेकफास्ट मीटिंग्स ही राष्ट्रपती भवन कार्यालयाला दिलेली एक देणगी किंवा एक वरदानच आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरलं नाही. आणि या मीटिंगचा परिणाम कसा झाला माहिती आहे? या मीटिंगचा परिणाम झाला की खासदार आश्वासनाच्या पलीकडे बोलायला लागले. राष्ट्रपती भवनाशी त्यांचं एक नातं जुळलं. एखादा विचार नीटनेटकेप्रमाणे प्रामाणिकपणे व्यवस्थित आणि ठासून कसा मांडता येतो आणि तोही अत्यंत शांतपणे याचं शिक्षणही त्यावेळेला खासदारांना मिळालं. आणि अशा अर्थानं व्हिजन 2020चा एक रंग गहिरा झाला. या ब्रेकफास्ट मीटिंगविषयी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम लिहितात, व्यक्तिशः मला या ब्रेकफास्ट मीटिंगचा प्रचंड फायदा झाला. माझ्या दृष्टीनं ते माझं एक शिक्षणच होतं. देशभरातून आलेल्या वेगवेगळ्या खासदारांनी दिलेली माहिती आणि फील्ड लेवलची माहिती माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची होती. काही खासदारांना तर त्यांना माहीत नसलेली त्यांच्या राज्याची माहिती या प्रेझेंटेशन्समधून मिळाली. खासदाराने माझ्यामधला हा एक अखंड दुवा होता की जो संपूर्ण राष्ट्रपती पदाच्या काळामध्ये राहिला आणि तो दुवा म्हणजे ही माहिती होती. खरं तर पुढे मी अनेक व्याख्यानं दिली. त्या सर्व व्याख्यानांचा जो डाटाबेस होता तो डाटाबेस होता म्हणजे या ब्रेकफास्ट मीटिंगमधून मला मिळालेली माहिती. एकंदर समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारी माहिती, समाज परिवर्तनासाठी राबवल्या जाणाऱ्या ज्या म्हणून काही कल्पना मांडता येतील त्या सर्व कल्पना आणि या कल्पनाचा उगम निश्चितपणे या ब्रेकफास्ट मीटिंग्समध्ये होता. सर्व राज्यांना काही प्रश्न प्रामुख्याने भेडसावायचे.
पाण्याचं योग्य नियोजन, आरोग्य व्यवस्था, शहरे आणि ग्रामीण यांना जोडणारा दुवा, नोकरी व्यवसायाच्या संधी आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था अशा प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याचं काम या ब्रेकफास्ट मीटिंग्सनी केलं. अनेक मार्गांनी आलेल्या या माहितीच्या आधारेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या विजन 2020मध्ये 10 सूत्री कार्यक्रमाची जोड दिली. आणि 10 सूत्री कार्यक्रमाची जोड म्हणजे मित्र हो, या भारतवर्षाचं स्वर्गाचं दार होतं. आणि या स्वर्गाच्या दारावर पहिली टकटक केली ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. ती टकटक कोणती होती, ती टकटक काय होती हे बघणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्टे कनेक्टेड बॉस, स्टे कनेक्टेड, कुछ छोड़ने का नहीं देखो. ओके, बाय.